ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे हे एक 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 पडझड होते. हे काही लहान लोक नाहीये जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं आणि तो बाळासाहेबांचा झाला नाही, तो ह्या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकार्यांचा काय होऊन राहणार उभाटाच्या? कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिला नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजच्या दिवस आजच्या हे सगळे गोष्टी. आणि आता पाप भोगा, हे त्याच्या स्वतःचं कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना. एक लक्षात घ्या, पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे, भुजबळ साहेब बाळासाहेबांच्या काळात. आम्ही बरोबर मोजतो, आम्ही जुने शिवसैनिक आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेच्या विरोधात जात असतील म्हणजे तोच घाण आहे. हे सगळे लोकांचं कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. वेगवेगळी कारणं नाही आहेत. सगळेजण एकाच माणसाच्या विरोधात बाहेर जात आहेत. म्हणजे त्याच माणसामध्ये फॉल्ट आहे, ते तो स्वीकारायला बघत नाहीये. त्यांनी गपचूप घरी बसावं किंवा कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये जाऊन बसावं. तर आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जे त्रास, जे छळ, यांनी जे छळला ना स्वतःच्या वडिलांना, त्याचा तो भोगणार आहे. आता आमच्या राणे साहेबांसारख्या माणसा जे जेवणाच्या ताटावरून उचलला हे ना, त्याचा तो भोगणार आहे आता. कोणाची? तुझी? त्याची? असं काय, आता वेळ खराब त्यांनी स्वतःवर आणली. अहो 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगला राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजीने. त्याच माणसाच्या विरोधात तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिलं नाही, त्याला षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेण खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही? आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या घरी, अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडला, तू घरी बसला, सगळं नीट होईल. आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन आहेरेजींसारखा ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही. कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये, ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंगविनला माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन आहेरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहून. बघा आता काय, आता कोण काय करतं, आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काय विषय राहिला नाही. ते आता नंतर कळेल, आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभाने खूप होतात, आम्हा लोकांना कॅमेरावाले लागतात, करावं, ते चांगली गोष्ट आहे. काय आता लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना, काळजी घेऊन करा. बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी. अरे गट आहे बाबा तू पण कुठे पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात. जिल्हा ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेला आहे. ते बचत गट में महिला लोग रहते, आदमी नहीं रहते. आज जो है सचिन अहिर ने साथ छोड़ दिया है यूपीटी का. नवीन प्रकारचा बचत गट आहे वाटतं. मेल फिमेल. ठाकरे बोल रहे हैं कि मोदी जी कह रहे थे कि खासदार खरीदो,
स्टेटमेंट ले लो, उसके मुंह पे मार दो और विषय खत्म करो। उसका अभी खुद अस्तित्व बचा नहीं है। अभी सचिन अहिर जी जैसे लोगों को अगर वर्ली में रह के उनके साथ अगर भविष्य दिख नहीं रहा है, तो फिर अभी आदित्य ठाकरे ने राजीनामा ले दे के वापिस चुन के आके दिखाना चाहिए। इतना हिम्मत है ना दूसरे के इधर जाके मैं क्या हूँ। अभी किधर से आवाज आ रहा है पूछो उसको। उद्धव जी कह रहे हैं कि वक्त खराब चल रहा है, जब वक्त मेरा आएगा तो मैं जो हिंदुत्व के साथ गद्दारी करेगा उसका वक्त खराब ही होगा। जो खुद का धर्म का हुआ नहीं, खुद के पिताजी का हुआ नहीं। हमारे सनातन हिंदू धर्म में माँ पिताजी को भगवान जैसे हम लोग पूछते हैं। जो अपने खुद के पिताजी का हुआ नहीं ना, उससे इससे भी खराब हशर होने वाला है। ये हश्र हम लोग कुछ नहीं, उसका खुद का ही कर्म है वो। हम लोग को कोई किसी को करने को नहीं लग रहा है। वो खुद ही ने जो उसने अपने खुद के पिताजी के साथ, अपने खुद के साथ हिंदू धर्म के साथ जो किया, वही वो भोग रहा है आदमी। उद्धव के साथ साथ आदित्य भी जिम्मेदार है क्या? क्योंकि वो सेलिब्रिटी के तो साथ हमारा बहुत सारे वो तो तेरा सेलिब्रिटी कहाँ से आया? नहीं, सेलिब्रिटीज के साथ बहुत जान पहचान जो है समझ में आता है, लेकिन जो अपने पार्टी के नेता है उन्हें सवाल भी नहीं रख पा रहे हैं। तो शायद जो सेलिब्रिटी करते हैं वो हमने आमदार खासदार नहीं कर रहे होंगे ना। इनके लिए सेलिब्रिटी अलग तरीके का कंपनी देते हैं ना, ये अलग तरीके का देते हैं। शिरडी में साईं बाबा का आशीर्वाद दिया है, बोले हैं देखिए, कोई भी हमारा हिंदू भगवान ये उस पापी को आशीर्वाद नहीं देगा। उसको बोला जामा मस्जिद जाओ, हाजी अली दरगाह जाओ, उधर कोई मुल्ला मौलवी को पकड़ो, उसका दाढ़ी को ऐसा करो, कुछ मिला के देखो। अब आदित्य विधानसभा में फिर से चुन के आ सकते हैं क्या? क्योंकि 29 को है रे बाबा, हिम्मत होएगा तो पहला राजीनामा दो, देखते हैं। हो गया, अभी जाओ। अरे यही उद्धव ठाकरे ने 29 को हमारे देवेंद्र जी को मुख्यमंत्री बनने से रोक दिया था। महाराष्ट्र के जनता ने देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व के सरकार, जो युति की सरकार थी, शिवसेना बीजेपी की सरकार थी, उसमें देवेंद्र जी को पसंद करके वापस मुख्यमंत्री बनने के लिए मैंडेट दिया था। यही उद्धव ठाकरे ने गद्दारी की, बेईमानी की और देवेंद्र जी को मुख्यमंत्री बनने से रोका। और आज वो प्रधानमंत्री की बात करता है, नीच आदमी है वो। तभी अगर 19 को अगर उसने देवेंद्र जी को के विरोध में अगर षड्यंत्र किया नहीं रहता, तो आज ये इस तरीके का हशर नहीं होता उसका।